आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। मराठवाडा एक्सप्रेस न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे। पाहूया आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। उड्डाणपुलाला पडले भगदाड, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत, खड्ड्यात पडून अनेक जखमी। उदगीर येथील बिदर गेट उड्डाणपुलाला मागील 2 महिन्यांपासून 2 ते 3 फुटाचे भगदाड पडले असून यात दररोज अनेक मोटारसायकल स्वार पडून जखमी होत असताना शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंतासह अनेक कार्यालय असूनही या खड्ड्याकडे पाहण्यास येथील अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे बोलले जात असून हे अधिकारी ज्या कामात मलिदा मिळतो ते काम करण्यात रस दाखवतात असेही लोक बोलत आहेत। मागील बऱ्याच दिवसापासून बिदर रोडचं जे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे। हा मार्ग महामार्ग आहे, नॅशनल महामार्ग 55, आणि या महामार्गावरती बिदर रोडचं जे उड्डाणपूल आहे तर त्या उड्डाणपुलावरती जवळपास 1.5 बाय 2.5 फुटाचा मोठा खड्डा पडलेला आहे। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे अथॉरिटी आहेत ते अजिबात याकडे पाहत नाहीत आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात दुर्घटना झाल्या आहेत, बऱ्याच लोकांचे जीव गेलेले आहेत। किती लोकांचा बळी देणार आहे प्रशासन हे काही कळत नाही। तरी आम्हाला आमची विनंती आहे, आम्ही दररोज फिरायला जातो, अनेक प्रवासी जातात येतात आणि नेमकं मोठी घटना 100% घडणार आहे हे सत्य आहे। याकडं प्रशासनानं लक्ष देऊन तातडीनं आजच्या आज ते दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी आमची विनंती आहे। मी गणेश होनराव, दररोज मी सकाळी बिदर रोडला पायी फिरायला जातो मॉर्निंग वॉकला, आणि मला माझ्या घरी जाताना सुद्धा त्याच रस्त्यानं मला उड्डाणपुलावरून जावं लागतं आणि ती अवस्था बघून खूप वाईट वाटतं।